Welcome to General Science 6th standard. Today we learn about chapter number 1, natural resources as air, water and land. Natural resources means नैसर्गिक संसाधने, air हवा, water पानी, land जमीन. In this chapter you have to learn about and remember about the meaning of difficult words. Natural resources, नैसर्गिक संसाधने, the factors important for sustaining the living world on the earth and fulfilling their basic needs are called natural resources. The factors important for sustaining the living world means पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी and fulfilling their basic needs व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जे घटक महत्त्वाचे आहेत त्यांना नैसर्गिक संसाधने किंवा नॅचरल रिसोर्सेस म्हणतात. Natural sources are air, water and land. नैसर्गिक संसाधने ही हवा, पाणी आणि जमीन ही आहेत. Observe picture in textbook 1.1. A cow is eating grass near water stream. गाय पाण्याच्या प्रवाहाशेजारी गवत खाते आहे. Cow is a living things which is protected by land, water and air. ही गाय म्हणजे सजीव हे हवा, पाणी आणि जमिनीने आच्छादित आहेत, म्हणजे त्यांना संरक्षण दिलेलं आहे. The layer around the living things are called biospheres. म्हणजे सजीवाच्या भोवती असणारी जी नैसर्गिक आवरणे आहेत त्यांना जीवावरण म्हणतात. बायोस्फियर म्हणजे जीवावरण. Biosphere is made up from 3 spheres. जीवावरण 3 आवरणांनी बनलेले आहे. 1 लिथोस्फियर म्हणजे भू आवरण म्हणजे जमिनीचे आवरण. 2 हायड्रोस्फियर हे पाण्याचे आवरण and 3rd atmosphere म्हणजे हवेचे आवरण. 1 lithosphere. The earth or land layer around the living things is lithosphere. सजीवाभोवती असणारे जमिनीचे किंवा पृथ्वीचे आवरण यालाच भूआवरण म्हणतात. लिथोस्फियर म्हणजे भूआवरण. हायड्रोस्फियर जलावरण. The water layer around the living things is hydrosphere. सजीवाभोवती असणारं पाण्याचं आवरण त्यालाच जलावरण म्हणतात. ॲटमॉस्फियर म्हणजे हवेचे आवरण म्हणजे त्याला वातावरण म्हणतात. द एअर लेअर अराउंड द लिव्हिंग थिंग्स इज ॲटमॉस्फियर. म्हणजेच सजीवाच्या भोवती असणारं हवेचं आवरण त्यालाच म्हणायचं वातावरण. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्ज इन ऑल 3 स्पेअर्स. म्हणजे या तिन्ही आवरणांमध्ये सजीव राहतात. ऑब्झर्व पिक्चर नंबर 1.2 in textbook. Proportion of land and water on earth म्हणजे
पृथ्वीवर जमीन व पाण्याचे प्रमाण कसे आहे दिसतंय बघा. स्मॉल पार्ट is land, that is 29%, and 71% is water on the land. 71% of the earth's surface is formed of hydrosphere. 71% भाग हा जलावरणाचा असतो. 29% is that of the lithosphere, म्हणजे 29% हा जमिनीचा भाग आहे. फर्स्ट रिसोर्स एअर. The earth is surrounded by atmosphere. म्हणजे पृथ्वी ही वातावरणाने आच्छादलेली आहे. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. which is made up of air. त्यामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. ऑब्झर्व डायग्राम नंबर 1.3. in on earth surface there are different gases in different proportions. That is, nitrogen is in more proportion 78%, oxygen 21%, argon 0.9%, other gases इतर वायू 0.07%, carbon dioxide 0.03%. This is the proportion of different gases in the atmosphere. Some uses of gases in air. Uses उपयोग, वायूंचे वेगवेगळे उपयोग. 1. Nitrogen. It is used to obtain proteins in living things. Proteins म्हणजे प्रथिने मिळवण्यासाठी. सेकंड, प्रोडक्शन ऑफ अमोनिया म्हणजे अमोनिया वायूच्या निर्मितीसाठी. थर्ड, इन एअर टाईट पॅकिंग ऑफ फूडस्टफ्स म्हणजे काही अन्नपदार्थ हवाबंद करावे लागतात. एअर टाईट म्हणजे हवाबंद. उदाहरणार्थ आपण कुरकुरे, चिप्स असे पदार्थ आणतो किंवा दुधाची पावडर असे अन्नपदार्थ पॅकिंग करताना त्यात नायट्रोजन वायू भरलेला असतो. सेकंड, ऑक्सिजन. फर्स्ट यूज इज रिस्पिरेशन और ब्रीथिंग इन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. सेकंड, फॉर कंबक्शन म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. थर्ड गॅस, कार्बन डायऑक्साइड इन प्लांट्स फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. वनस्पती अन्न निर्मितीमध्ये कार्बन डायऑक्साइड वायू वापरतात. अँड सेकंड, इन फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे अग्निशामकामध्ये आग विझण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग होतो. फोर्थ, आर्गॉन यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे विद्युत बल्बमध्ये हा वायू भरला जातो. फिफ्थ, हेलियम इज यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमान मिळवण्यासाठी ह्या वायूचा उपयोग होतो. निऑन यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स म्हणजे शोभेचे दिवे असतात किंवा माळा असतात, लाईटच्या माळा, त्यामध्ये निऑन वापरतात. क्रिप्टॉन यूज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स म्हणजे प्रकाश दीप्ती देणारे ट्यूब्स असतात, त्यामध्ये वायू वापरतात क्रिप्टॉन. झेनॉन यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जो फ्लॅश पडतो, लाईट पडते, त्यामध्ये झेनॉन वापरतात. आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन दीज आर इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू आहेत ते. एअर पोल्युशन
म्हणजे हवा प्रदूषण. When harmful substances released into the air which disturb the balance of constituents of the air is called air pollution. When harmful substances म्हणजे घातक पदार्थ released into air हवेत मिसळतात आणि त्यामुळे हवेतील घटकांचे प्रमाण बिघडते. डिस्टर्ब म्हणजे बिघडते, त्यालाच म्हणायचं हवा प्रदूषण, एअर पोल्युशन. ऑब्झर्व पिक्चर 1.4 इन टेक्स्ट बुक. स्मोक रिलीज्ड फ्रॉम इंडस्ट्रीज म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणारे धूर. केमिकल्स स्प्रेड इन द एअर and due to fire different gases are mixed in the air which causes air pollution. What are the different reasons to form air pollution? One, combustion of fuels. कंबक्शन जळणे, फ्युएल्स म्हणजे इंधने, इंधनांच्या ज्वलनातून बाहेर पडणारे धूर. सेकंड, व्हेकल्स, वाहनातून बाहेर पडणारे धूर. थर्ड, इंडस्ट्रीज म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणारे धूर. नेक्स्ट, ओझोन लेयर. इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फिअर देर इज अ लेयर ऑफ ओझोन. हवेच्या वरचा थर जो त्याला स्थितांबर म्हणतात, त्याखाली ओझोनचा थर असतो. द मोलिक्युलर फॉर्म्युला इज O3. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्सिजन इज O2 and ozone is O3. What is the use of this layer? It absorbs ultraviolet rays from the sun. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरणे. हा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे जी सजीवांना घातक असतात, विच आर हार्मफुल टू लिव्हिंग थिंग्स, ही शोषून घेतात. त्यामुळे सजीवांचं संरक्षण होतं. ओझोन प्रोटेक्ट्स लिव्हिंग थिंग्स. हा ओझोन सजीवांचं संरक्षण करतो. सो इट इज कॉल्ड प्रोटेक्टिव्ह शेल म्हणजे संरक्षक कवच म्हणतात. द हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बन टेट्राक्लोराइड or chlorofluorocarbon destroys the ozone layer. म्हणजे आपण घरातल्या फ्रीजमध्ये अन्नपदार्थ थंड करण्यासाठी जे वायू वापरले जातात ते क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड हे ओझोनच्या थरावरती वाईट परिणाम करतात. 16 सप्टेंबर इज ओझोन प्रोटेक्शन डे. हा ओझोन संरक्षक दिवस आहे. नेक्स्ट रिसोर्स वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. इट इज द नॅचरल रिसोर्स म्हणजे हा नैसर्गिक संसाधन आहे. लिव्हिंग थिंग्स कॅनॉट सर्वाइव्ह विदाउट वॉटर. सर्वाइव्ह जिवंत राहणे, पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. ऑब्झर्व पिक्चर नंबर 1.5 इन युअर टेक्स्ट बुक. There is distribution of water on the earth. या आकृतीमध्ये जमिनीवरील पाण्याचे वितरण दाखवलेले आहे. सी अँड ओशन, समुद्र आणि महासागर यामध्ये 97%, 97%. ग्राउंड वॉटर आईस म्हणजे जमिनीत असणारे भूजल आणि बर्फ यामध्ये 2.7%. ड्रिंकिंग वॉटर पिण्याच्या पाण्यासाठी फक्त 0.3 म्हणजे 0.3%. टोटल वॉटर ऑन द अर्थ इज 100%. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ. आपण पृथ्वीवरचं सगळंच पाणी वापरू शकत नाही. बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. कारण समुद्रातले पाणी खारट आहे. A very small quantity of water is available for drinking. म्हणजे अतिशय कमी प्रमाणात
पिण्यासाठी पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट वॉटर, म्हणजे पाण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 1. यूज वॉटर स्पॅरिंगली, म्हणजेच पाण्याचा वापर काटकसरीने करा. अगदी आवश्यक तेवढंच पाणी वापरा, फेकून देऊ नका. 2. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट, पाणी अडवा. ब्लॉक म्हणजे थांबवणे, अडवणे. अँड लेट इट पर्कोलेट म्हणजे त्याला जिरवा, जमिनीमध्ये जिरवा. 3. स्टोर वॉटर व्हेरेवर पॉसिबल, जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. आणि 4. रियूज वॉटर, म्हणजे पाणी एकदा वापरलं फेकून देऊ नका, त्याचा पुन्हा वापर करा. नेक्स्ट, नॅचरल रिसोर्स लँड. लँड मीन्स जमीन. लँड इज द नॅचरल रिसोर्स, हे एक नैसर्गिक संसाधन आहे. इट इज मेड अप ऑफ सॉइल, स्टोन्स अँड बिग रॉक्स, म्हणजे ही जमीन, ही माती, दगड आणि मोठे खडक यापासून बनलेले असते. ऑल टेरेस्ट्रियल लिव्हिंग थिंग्स आर गिवन शेल्टर बाय द लँड, जमिनीवर वावरणारे, जमिनीवर वास्तव्य करणारे भूचर प्राण्यांना ही जमीन आसरा देते. शेल्टर म्हणजे आसरा, निवारा. मॅन युजेस लँड फॉर फार्मिंग, फॉर कन्स्ट्रक्शन, मनुष्य जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी, फार्मिंग म्हणजे शेती करणे, आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम करण्यासाठी वापरतो. लँड गिव्स मिनरल्स, मिनरल्स म्हणजे खनिजे, क्रूड ऑइल कच्ची तेले, अँड नॅचरल गॅसेस म्हणजे नैसर्गिक वायू ही जमीन देते. लेयर्स ऑफ सॉइल म्हणजे जमिनीचे थर. ऑब्झर्व पिक्चर नंबर 1.8 इन युअर टेक्स्ट बुक, 1.8 ही आकृती पुस्तकातील पहा. देर आर डिफरंट लेयर्स ऑफ अर्थ. ॲट द बॉटम देर इज बेड रॉक, म्हणजे पृथ्वीच्या आतील बाजूला हे मूळ खडक, मोठ्या आकाराचे खडक आहेत. अबाव बेड रॉक देर इज लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स, म्हणजे मूळ खडकाच्या वर मातीचा थर व लहान खडक आहेत. अबाव दिस लेअर देर इज इमॅच्युअर सॉइल. इमॅच्युअर मीन्स अपरिपक्व माती, इमॅच्युअर सॉइल. अबाव इमॅच्युअर सॉइल देर इज सॉइल, तिथं या अपरिपक्व मातीवर मृदा किंवा मातीचा थर असतो. अबाव सॉइल देर इज ह्युमस. ह्युमस मीन्स इट इज फॉर्म्ड बाय डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स रिमेन्स, म्हणजे मातीचा हा जो थर आहे वरचा, त्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष कुजून मातीबरोबर हा थर तयार झाला, त्याला म्हणायचं मराठीत कुथित मृदा. इमॅच्युअर सॉइल मीन्स इट इज फुल ऑफ सँड, यामध्ये वाळू आहे, सॉइल माती, अँड स्मॉल स्टोन्स लहान खडक, वर्म्स म्हणजे कृमी, लहान कृमी आळ्या म्हणतो आपण त्यांना, अँड इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. या सर्वांपासून इमॅच्युअर सॉइल म्हणजे अपरिपक्व मृदा तयार झालेली आहे. बेडरॉक. बेडरॉक मीन्स द मेन मिनरल्स आर फाउंड इन दिस लेयर. ह्या तळातील थरामध्ये असंख्य प्रकारची महत्त्वाची खनिजे मिळतात. द कलर ऑफ द सॉइल ऑफ द अर्थ इज डिपेंड अपॉन कलर ऑफ रॉक्स इन द बेडरॉक लेयर, म्हणजे या थरामध्ये असणाऱ्या खडकांच्या रंगावरून जमिनीवरील मातीचा रंग ठरला जातो. सॉइल फॉर्मेशन म्हणजे मातीची निर्मिती किंवा मृदा तयार होण्याची क्रिया.
This is a very gradual, continuous and natural process. ही एक क्रमशः चालणारी, ग्रॅज्युअल म्हणजे क्रमशः क्रमाक्रमाने चालणारी, कंटिन्युअस म्हणजे सतत चालणारी व नॅचरल प्रोसेस म्हणजे नैसर्गिक क्रिया आहे. ड्यू टू सन हीट, सूर्याची उष्णता, कोल्ड थंडी, रेन वॉटर पाऊस, विंड वारा, मायक्रोब्स सूक्ष्मजीव, वर्म्स कृमी, रॅट उंदीर, रूट्स ऑफ लार्ज ट्रीज मोठ्या वनस्पतीची मुळे, ह्या सर्वांमुळे बिग रॉक्स आर कन्वर्टेड इनटू स्मॉल पार्टिकल्स, मोठ्या खडकांचं रूपांतर लहान कणांमध्ये होतं. दिस इज अ स्लो प्रोसेस, ही हळूवार क्रिया आहे आणि ह्या कणांचं रूपांतर हळूहळू मातीमध्ये होतं. These small particles are converted into soil. एक्झाम्पल 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक लेअर, जाडीचा थर मातीचा, टेक्स थाउजंड्स ऑफ इयर टू फॉर्म म्हणजे 2.5 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. कॉजेस ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ सॉइल, जमिनी मृदेचा नाश कसा होतो याची कारण. वन फ्लड म्हणजे महापूर, सेकंड स्टॉर्म म्हणजे वादळ, थर्ड डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, सॉइल इरोजन जमिनीची किंवा मातीची धूप, मायनिंग मीन्स खाणकाम म्हणजे दगड काढण्यासाठी खाणकाम केलं जातं त्यामधून माती नसतो, इंडस्ट्रियलायझेशन मीन्स औद्योगिकरण कारखानदारी, रोड्स अँड कन्स्ट्रक्शन रस्ते तयार करणे आणि बांधकाम यामुळं मातीचा नाश होतो. टुडे we learn about the different natural resources as air, water and land. You have to solve exercise and solve test on this chapter. Thank you.